श्री स्वामी समर्थ. आज पाहून दुर्लक्ष करू नका. अरे बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, आजचा हा क्षण तुझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. कारण आज जर तू हा संदेश ऐकला तर तुला एक मोठी आनंदाची बातमी येईल. अशी गोड आणि मोठी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी, ती बातमी येण्यासाठी एकदा या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे म्हणा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. विश्वास ठेवा देवावर. तो सरळ व्यक्तीसोबत सरळ करतो, चांगल्या व्यक्तीसोबत चांगलं करतो. ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रंग पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाला आणि स्वामी समर्थांना आयुष्यात कधीच विसरू नका. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारण काय आहे? प्रेम सर्वांवर ठेवा, फक्त श्रद्धा देवावर ठेवा. अरे बाळा, आज तुला आम्ही एक खूप मोठी गोष्ट सांगणार आहोत. देव म्हणत आहे, तुम्ही न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आज हा संदेश ऑनलाईन आलेला आहे आणि या संदेशाचं काय खरं आणि काय खोटं. तर बाळा, दुर्लक्ष नको करू. तू फक्त हा संदेश ऐकून तर बघ, संकटमुक्त होशील. आयुष्यात एकही संकट येणार नाही. त्यामुळे या संदेशाला मामुली समजू नका. हे एक असामान्य संदेश आहे. तुम्ही संकटमुक्त व्हाल. फक्त शेवटपर्यंत ऐकून तर बघा. बाळा, स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचे आहे तेच लक्षात राहते. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडून नाही घ्यायचा, तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसेल तर स्वामींचे नाम स्मरण करा. याने प्रत्येक गोष्ट मनासारखी तर नाही, पण मनातील गोष्ट नक्कीच होईल. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याचा फक्त एवढाच विचार करा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढा त्याची प्रगती जास्त होते. संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष एकट्यानेच करावा लागतो आणि तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा सर्वजण येतील तुमच्यासोबत. आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरीही त्या दुखत असतात. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक
तुमच्यापासून दूर जायला लागतील. तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचा हालचाल विचारतात, पण त्यांचा गरज पूर्ण झाल्यावर ते तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुले वाहता, देवाला नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र संशय घेता की हे काम मी करू शकेल की नाही. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून कधीच विचारायला प्रयत्नसुद्धा करू नका. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते तिथे तर कधीच जायचे नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचाच महत्त्व कमी करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्या लोकांना त्यांच्या नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही. ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये काहीच प्रयत्न केलेला नाही. आयुष्याला कधीच दोष देत बसू नका. जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे प्रत्येक लोकाला तुमच्याकडे पाहून तुमचा गर्व वाटायला भाग पाडेल. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात, तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सुद्धा मेहनत करावी लागते. जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते दुनियेच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर सुद्धा असंच काही घडलं असेल. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जशी त्याची वेळ आणि परिस्थिती बदलते तसा त्याचा स्वभाव देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तींवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल, तर त्याच्या मागे काहीतरी असेल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील त्याचा स्वभाव बदलतो. आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. फक्त त्या गोष्टीमागे तुम्ही पूर्ण करण्याच्या जिद्दीनं काम करण्यास सुरुवात तर करा. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका, आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्यांना तुमच्या मनात किंवा आयुष्यात परत स्थान देऊ नका. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की ज्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे मात्र तुमच्या हातातच असते. आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमचे जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. वेळ हा सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी, ते म्हणजे आयुष्य.
तुम्ही तुमचे आयुष्य इतके स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांच्या आदरस्थित्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे काय होते की समोरच्याची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. अरे बाळा, तुला कदाचित काही गोष्टी समजत नसतील, पण तू ते गोष्टी नुसत्या ऐक आणि शांत मनाने माझं नामस्मरण कर. संकटमुक्त होशील. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात आणि ते आदर करतानाच दिसतात, परंतु दुर्बळ लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील एक खोटा आणि त्यांच्याजवळ असलेला एक खरा, या दोघांमध्ये खरा जितत असतो. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरीही ते कधीच त्याचा दिखावा करत नसतात. पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसेल तरीही ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून तिचा दिखावा करतात. एक लक्षात ठेवा, चांगले लोक कधीच म्हणत नाहीत. गोष्ट असली तरीही देखील, पण एक खोटी लोक पण खोटं म्हणतात. अरे माझ्या बाळा, तू कशाला काळजी करतोय? आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की मी माझ्यासारखे बना किंवा तुम्ही माझ्यासारखे बना. चांगले लोक तर एवढेच म्हणतात की तुम्ही फक्त शांत राहा, जास्त काळजी करू नका. शहाण्या लोकांमध्ये आणि वाईट आणि खोटारड्या लोकांमध्ये एक फरक असतो. शहाणे लोक हुशार राहतात. त्यांना समजते की आता आपल्याला पुढचं पाऊल काय टाकायचं आहे. पण त्याच बाबतीत जे गधे लोक आहेत, जे खोटे लोक आहेत, त्यांच्या बाबतीत असं नसतं. त्यांना हेच समजतं की पुढे काय करायचं आहे आणि ते कसं करायचं ते त्यांना कळत नसतं. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावले नाही तिथे कधीही जायचे नाही. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे. कोण काय करतो, कशाला करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवा तेवढे तुम्ही ठेवू शकाल. बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही घडणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या होत्या त्या क्षणाला मरेपर्यंत विसरू नका. पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. कुणालाही न दुखावता जगला आला पाहिजे यासारखे सुंदर कर्म नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिचे कोणत्याही वशीला चालत नाही. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत तोपर्यंत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे. अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे. तोपर्यंत येणारे क्षण आपलाच आहे.
भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणुसकी कळायला माणुसकीच लागते. चांगले जगायला सुंदर विचार लागतात आणि भरपूर जगण्यासाठी पैसे नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागते. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील अपघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ती शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण ते ज्ञानाचे पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि महत्त्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाचा काहीच अर्थ नाही. अरे बाळा, तुला काय झालंय? तुझा आमच्यावर विश्वास नाही का? तुझा आमच्यावर विश्वास आहे तर मग हा संदेश पुढील येणारे फक्त 4 मिनिटापर्यंत ऐक, कारण तुला आता आनंदाची बातमी मिळणार आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असतानाही तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरीही एक वेळेस चालेल. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुमच्या जगण्याचा कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तर त्याचा काहीच उपयोग आणि अर्थ राहणार नसतो. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते, एक परमात्मा आणि दुसरा आपली अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोनच गोष्टी कधी संपू देऊ नका, एक मनाचे बालपण आणि दुसरे अंतःकरणातील देवपण. हे संपणे म्हणजे आयुष्य संपणे होय. हे आयुष्य तुम्हाला जर मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो. संघर्ष हा एक यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते. माणूस हा बोलण्यातून काही नाही तर ते त्याच्या वागण्यातून वेगळा होतो. अरे बाळा, पैशालाच किंमत देणाऱ्यांनी अवश्य वाचावे या 4 गोष्टी. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे मधील संवाद. माता लक्ष्मी म्हणते, सर्वजण पैशावर चालते, सर्व जग पैशावर चालते, पैसा नाही तर काही नाही, म्हणून मलाच किंमत आहे. भगवान विष्णू म्हणतात, सिद्ध करून दाखव. माता लक्ष्मी पृथ्वीवरील एक दृश्य दाखवते. त्यात अंत्ययात्रा चाललेली असते. माता लक्ष्मी वरून पैशाचा वर्षाव करते. सर्व लोक त्या प्रेत्याला सोडून पैसे गोळा करण्यात धावतात. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते की बघा, बघितले पैशाला किती किंमत आहे ते. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, प्रेत नाही उठले, ते पैसे गोळा करायले. माता लक्ष्मी, प्रेत कसे उठणार, तो तर मेलाय. भगवान विष्णू खूप सुंदर उत्तर दिले आणि मातेला म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून जाईल तेव्हा सर्व पैसा मातीत मिळेल. बाळा, तुझा विश्वास आहे ना? मग तू एकदा या संदेशाला लाईक कर. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब कर.
आयुष्यामध्ये नीट पारख केल्याशिवाय कधीच कोणाला जवळ करू नका. उधार दिलेले पैसे मागण्यास अजिबात लाज बाळगू नका. अरे बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये संकट खूप जास्त येतील, पण त्या संकटांना जेव्हा सामना करशील, त्यांच्याशी संघर्ष करशील, तेव्हाच तू आयुष्यामध्ये काहीतरी करू शकशील. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. जे आहे त्याची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर होईल. भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, अन्यथा भावनांचा स्फोट होतो. देवाकडे विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, ते सर्व काही ठीक करणार. तुम्ही जर आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर तुम्ही खरंच एक कट्टर स्वामी भक्त आहात. तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त आहात, ज्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. आणि आता आम्हालाही हे माहीत होऊ द्या की तुम्ही संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. त्यासाठी कमेंटमध्ये एकदा जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.